खडकवासला मतदारसंघामध्ये दिलीप वेडे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। बुधवारी हबप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचं सुश्राव्य कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी अनेक महाराजांचे सन्मान देखील करण्यात आले। हा सर्व कीर्तन महोत्सव सोहळा कशा पद्धतीने पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। सगळ्या प्रक्रियेत हा देश टिकवण्याचा प्रयत्न करा। गळ्यात पदर तुळशीच्या माळा टाका। दोन्ही नाद ब्रह्मवादक, चारही नाद ब्रह्मवादक, नाही 6 ब्रह्मवादक, नाही झाले 6, नाही आता 4 वाढवू नका, नाही तर दावा होईल, नाही वादक दावा होईल। सगळे गुणीजन मंडळी, संवादिनी वादक, स्वराजकार प्राप्त सगळे आपण सगळेजण, सगळ्यांना सर्वकाळ ध्वनी क्षपणाची रवरवता ज्यांनी खऱ्या अर्थाने टिकवली त्यांना, प्रकाशवाणीद्वारे ज्यांनी चित्रफित केलं, तर तेच म्हणतात ना, काय म्हणतात त्याला मराठीत, व्हिडिओ शूटिंग, मराठीत व्हिडिओ शूटिंग म्हणतात, शुद्ध मराठी म्हटलं मी। नो 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 सांगताय का तुम्ही त्याला मराठीत काय म्हणतात? अण्णासाहेब सांगा तर मी पुढच्या वर्षी तुमच्यासाठी सांगतो, मी मग पुन्हा येईल। ऐका, रेडिओवरून एखादा कार्यक्रम ऐकला जातो त्याला काय म्हणतात? आकाशवाणी। आणि जो उजेड्यात फीत केला जातो त्याला म्हणतात प्रकाशवाणी। त्याचं शुद्ध मराठीत नाव आहे प्रकाशवाणी। हे लोक त्याला कॅमेरा म्हणतात। पण यांचा प्रॉब्लेम आहे कॅमेरावाल्यांचा। त्यांना जर सांगितलं ना, हा तुमचा कॅमेरा तुमच्या हातात घ्या आणि तुमच्या हातात तुमचा कॅमेरा घेऊन न फिरवता आमचा जितका चांगला फोटो काढता तितका तुमचा काढा, ते काय सांगतात आपल्याला? मेरे हात में क्या है? कॅमेरा। वेदांती बरोबर आहे, वेदांत समजतो त्यांना। कॅमेरा निकालू सो तेरा कॅमेरा। मग वेद पण काय सांगतो? कॅमेरा कुछ नाही मेरा। त्यांचे आभार। तुम्ही सगळे श्रोते सजगतेने श्रवण करताय, तुमच्या सगळ्यांचे आभार। आदरणीय आमचे दिलीप अण्णा दगडे पाटील यांचा आग्रह होता की माऊली आपण आला पाहिजेत। खरं म्हणजे मी जिल्ह्याच्या बाहेरच जात नाही आता कीर्तनाला। 99% मी माझ्या जिल्ह्याच्या बाहेर कीर्तनाला जात नाही, जिल्ह्यातही करत नाही। मी वर्षातून एक 100-125 कीर्तन करतो, ते फार मोठ्या ताकदीने करतो, माझी इच्छाच राहिलेली नाही। सुष्मिता सेनला एकदा विचारलं, तू विश्वसुंदरी आणि 34 चित्रपटात काम केलं आणि काम का बंद केलं? तिने एकच सांगितलं, मला जगायचंय। मला बरेच लोक म्हणतात की तू कीर्तन का बंद केलंय? मी एकच सांगतो, मला जगायचंय आणि लढायचं पण आहे। बरं का ना, लढायचंय। आता हुकला लोकसभेला, देखेंगे क्या होता है आगे। आपण एकाच जातीचे आहोत, एकाच ध्येयाचे आहोत। आपलं तीच भावना आहे आपली। काय म्हणजे मी कसं माहितीये का, माझा मस्त रो मस्तीन फकीर अपने सुस्तीन, आणि त्या पद्धतीने मला जीवन जगायला आवडतं। म्हणून आपल्या सगळ्यांना पुन्हा लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा। आदरणीय त्रिभक्तीपरायण दिलीप अण्णा वेडे पाटील त्यांनी हा अतिशय सुंदर भव्य दिव्य कार्यक्रम 4 दिवसाचा केला। या कार्यक्रमाचं खरं उद्दिष्ट एकच आहे, या कार्यक्रमाची खरी भावना एकच आहे। ज्या तुकोबराय ज्ञानोबरायांच्या पुणे जिल्ह्यात मी जन्माला आलो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे मुहूर्तमेढ या पुणे जिल्ह्यातून रचले, त्या पुणे जिल्ह्याच्या कणाकणात मनामनात तुकोबाराय ज्ञानोबाराय आणि छत्रपतीचा विचार पोहोचावा म्हणून हा प्रयत्न वेडे पाटलांनी केला। याची भावना काय? याची भावना काय? याची भावना एक आहे की जसं पंढरपुरामध्ये आम्हाला वाटतं की पांडुरंगाच्या दरबारात आम्ही जावं आणि पांडुरंगाच्या चरणाचा आमच्या शरीराला स्पर्श व्हावा, तसं आमच्या दिलीप अण्णांना वाटतं की या जिल्ह्यातल्या 70 वर्ष परमार्थात ज्यांनी घासलेले त्या सगळ्या परमार्थ पथिकांचे पाय मी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला लागावे, हा उदात्त हेतू मला। ही भावना आहे आणि ही भावना असण्याकरता येथे पाहिजे जातीचे हिऱ्या गबाड्याचे काम नव्हे। ही भूमिका आहे, हाच विचार आहे। शेवटी वारकरी संप्रदायच करतो, कोण काय करतं हे पहा। हात दुखला ना आराम करता येतो, पाय आराम नाही करता येत। हृदय बंद पडलं की विषय ब्लड सर्क्युलेशन, हृदय काय करतं? संपूर्ण शरीराला रक्त पुरवतं। ऐका, जसं हृदय संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पुरवतं, तसा माझा वारकरी संप्रदाय संपूर्ण देशाला शुद्ध विचाराचे कीर्तनकार पुरवतो होता का? हे आपणच पुरवतो, कोणी नाही पुरवत। चांगले विचार फक्त वारकरी संप्रदाय पुरवतो। म्हणून संपली भूमिका, शेवटचे सूचना तोपर्यंत कोणीच जागा सोडायची नाही। जो जागा सोडेल तो जागा सोडेल। जर जागा सोडली तर मग मी काय करू? गाव तुमचंच आहे, निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे। पुढच्या 10 मिनिटापर्यंत कोणी जागा सोडायची नाही। मला बरोबर 8:30ला झूम मीटिंग मी लावलेली आहे, त्यामुळे मलाही 8:30ला मीटिंग आहे माझी।
तेव्हा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. सर्वांना विनंती आहे, जागा कोणी सोडणार नाही, सगळ्यांनी हात जोडायचे. मी एक श्लोक म्हणेन, आपण मागे म्हणायचं, ज्यांच्या पुढे माईक आहे त्यांनी प्रकर्षाने म्हणायचं. पटकन. नवा स्वधरा सर्वे हिंदू पतितो भवे मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता. या श्लोकाचा सरळ अर्थ आहे, तुम्ही आणि मी एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. जिच्या पोटी जन्माला आलोय तिचं नाव भारत माता, तिचं नाव भारत माता. आपली दीक्षा आपल्या गावाची, आपल्या संप्रदायाची, आपल्या देशाची, आपल्या धर्माची रक्षा. आपला एकच मंत्र, तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले. आपली जात कोणती असो, पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे. हा वारकऱ्याचा समरस त्याच्यामध्ये. पहिला प्रथम कीर्तन डोक महाराजांचं झालं. आज जे झालं ते ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचं कीर्तन झालेलं आहे. ही कीर्तन रूपी सेवा आज त्यांनी दिलेली आहे, ते आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणारे आजच्या या उत्सवाविषयी काय सांगाल? आज तुम्ही समाजामध्ये प्रबोधन करताय. वारकरी संप्रदाय सर्वत्र, आज वारकरी संप्रदायाची गरज आहे, कारण युवा पिढी ही वेगळीकडे चाललेली आहे. आणि आज दिलीप वेडे पाटील यांच्या फाउंडेशनने हा जो कार्यक्रम घेतला, आपण इथे सेवा दिलीत, काय सांगाल? खरं म्हणजे दिलीप वेडे पाटील एक राजसत्तेमध्ये प्रवास करणार आहे आणि राजसत्ता आणि धर्मसत्ता जेव्हा एकत्र नांदते तेव्हा येणाऱ्या पिढीकरता एक स्वतंत्र चांगल्या पद्धतीचा संदेश जातो. युवा पिढी असेल जी विचाराने भरकटलेले, एकीकडे सोशल मीडियाचे आम्ही जसे फायदे पाहतोय तसं दुसरीकडे सोशल मीडियाचे दुष्परिणाम सुद्धा आपण पाहतोय. पण या पद्धतीने ज्या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि हे कार्यक्रम जर आपल्यासारख्यांच्या माध्यमातून सोशल मीडियातून युवकापर्यंत पोहोचले, आम्ही काय पाहिलं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे. आपण पाहिलं असेल की आजच्या 30 वर्षापूर्वी लोक 5-5 तास एखाद्या वक्त्याला ऐकत होते, नंतर 2 तास ऐकायला लागले, नंतर 1 तास ऐकायला लागले. आज रीलच्या माध्यमातून 30 सेकंदाची रील सुद्धा आम्ही पूर्ण पाहत नाही, इतकं आमचं मन चंचल झालेलं आहे. 30 सेकंदाची रील सुद्धा 15 सेकंदात मी वर करतो आणि दुसऱ्या ऐकण्याचा प्रयत्न करतो. अशा चित्त थरारक आणि चित्त विदारक काळामध्ये 2 तास युवा वर्गापासून, महिला भगिनीपासून तर ज्येष्ठापर्यंत सगळ्यांनी निष्ठेने श्रवण करावा. अशा एका चांगल्या परंपरेचा पायंडा वेडे पाटलांनी पाडलाय. खरं म्हणजे त्यांना मनपूर्वक त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांच्या हातून असेच अनेक धार्मिक कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा व्हावे. या ठिकाणी दिलीपांना वेडे पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला होता. तरुणांसाठी हा एक आदर्श आहे. खऱ्या अर्थाने पैशावाले भरपूर मंडळी आपल्याला भेटतील, पण पैसा कुठल्या ठिकाणी खर्च करावा याचं ज्ञान मिळणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते ज्ञान वेडे पाटलांना असल्यामुळं त्यांनी अतिशय सुंदर असा मोठा कार्यक्रम, जो संप्रदायाशी निगडीत आणि तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून केला गेला. त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी अशीच कार्यक्रम करण्याची सद्बुद्धी भगवान परमात्म्याने त्यांना द्यावी अशी या ठिकाणी वारकऱ्यांच्या वतीने मी नम्र विनंती. या ठिकाणी आज या कीर्तन महोत्सवाचा दुसरा दिवस दिलीपांना वेडे पाटील फाउंडेशन यांनी उत्तम प्रकारे हा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलंय आणि नक्कीच तरुणांना हे प्रेरित करतात. असेच कार्यक्रम वेळोवेळी आनंदी घ्यावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुढील कार्य शुभेच्छा देतो. दिलीपांना वेडे पाटील यांनी कीर्तन महोत्सव घेतला त्याबद्दल या भागात आनंदाचं वातावरण तयार झाले. सध्या समाजात प्रेम आणि संस्कार कमी आहे, त्यामुळं संस्कार हे घरातूनच निर्माण झाले पाहिजेत. आणि या कार्यक्रमामुळे मला असं वाटतं की खडकवासला मतदारसंघात एक संस्काराचं वातावरण तयार होईल आणि लोकांना याचा फार मोठा फायदा होईल. दिलीपांनांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याला माझ्या वारजे ग्रामस्थांकडून शुभेच्छा. रामकृष्ण. ती मृदंग टाळ घोळ मेळवणी वैष्णवांचा मेळ, कीर्तनी करावा गदारोळ काळ वेळन म्हणावा. या ठिकाणी खडकवासला मतदारसंघ दामिनी मंगल कार्यालय आदरणीय नगरसेवक दिलीपांना वेडे पाटील यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि वारकरी संप्रदायासाठी ज्या वारकऱ्यांनी योगदान दिलं त्यांचंही सन्मान सोहळा या ठिकाणी या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. दिवसभराचे अत्यंत स्तुत्य असणारे उपक्रम, नामाची असणारी साधना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी हा महोत्सव चालू असताना भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी अगदी तरुणाई वारकरी मंडळींनी या कार्यक्रमासाठी दिलेला आहे. आदरणीय दिलीपांना वेडे पाटील यांना या ठिकाणी समग्र वारकरी संप्रदायाच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा आम्ही सर्वजण व्यक्त करतो. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे, ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. रामकृष्ण.
रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने परमार्थाची वाढ होत आहे, ती म्हणजे आम्हाला लाभली ते म्हणजे खऱ्या अर्थाने दिलीप भाऊ अण्णा वेडे पाटील यांच्यामुळे. जे खऱ्या अर्थाने ज्ञानोबरायांचे, तुकोबरायांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी तुम्हा आम्हाला एक संधी आहे, ते म्हणजे मतदानाची. मला असं वाटतं तो खऱ्या अर्थाने अधिकार आपल्याला आहे. आज या ठिकाणी यत्र नार्यस्तु पूज्यते रमणते तत्र देवता. ज्या गावामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या ठिकाणी देवीची पूजा केली जाते, स्त्रीला मान सन्मान दिला जातो, खऱ्या अर्थाने शास्त्र सांगतं तिथे खऱ्या अर्थाने भगवंत येत असतो. आज या ठिकाणी या सोहळ्यामध्ये महिलांनाही तेवढ्याच प्रमाणात उत्साहाने सन्मान केलेला आहे. दुपारच्या सत्रामध्ये एक नव्हे तर दोन मंडळांना बोलून त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला भजनाचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता पाहायचं झालं तर अनेक वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी सेवा घालवली आहे आणि ज्यांनी परम भाग्याने पंढरपूरची वारी केलेली आहे, काकडा भजन असू द्या, सगळं काही स्वतःच समर्पित केले. देह दिला भजना गोमटा. खऱ्या अर्थाने देह कशासाठी मिळालाय तर भजनासाठी मिळालाय आणि त्यांचाही सन्मान आज खऱ्या अर्थाने माननीय श्री दिलीप अण्णा वेडे पाटील यांच्यामुळे लाभला. त्यांना अनेक शुभेच्छा आहे आणि त्यांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबरायांची, ज्ञानोबरायांची अशीच अखंड सेवा घडती ही भगवंताचरणी मनापासून प्रार्थना करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज दिलीप वेडे पाटील अण्णा यांचा कीर्तन महोत्सव खूप छान प्रमाणात भरला आहे आणि त्यांचं असं आहे की हेची दान दे ग देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईला आवडी, हेची सर्व माझी जोडी. हा कीर्तन समाज भरवताना अनेक गोष्टींची सामोरे जावं लागतं. समाज प्रबोधन असेल, महिलांची काही समस्या असेल किंवा अनेक इतर काही समस्या असेल, पण जिजाऊंच्या विचारावरती अण्णा चाललेत हे खूप मला आनंद वाटतोय की जसं छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी घडवलं तसं अण्णांच्या प्रेरणांत पण काही लोकसंख्या आता घडत जाईल आणि वारकरी संप्रदायाचा वारसा हा वाढला पाहिजे. नवी जी पिढी आहे त्यांना हे वारकरी संप्रदायाचे विचार लाभले पाहिजे आणि ते मिळाले पाहिजे. कारण का आता काही मोबाईलच्या भरपाटी संकणीत मुलांच्या वरती थोडस काय होते, हे असे कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या हस्त्याने भरले जातात. हे खूप आनंद होतोय की समाज प्रबोधन हे खरं घडलं पाहिजे आणि आज त्याची काळाला आणि समाजाला आणि सगळ्याच गोष्टीतनं ही गरज आहे. मला खूप आनंदाचं कौतुक वाटतं. वारीचा सुद्धा त्यांनी चांगला संकल्प राबवलाय आणि समाजकार्यातून आतापर्यंत महिलांसाठी त्यांनी खूप काही सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी अजून भरपूर काही करावं, महिलांसाठी सुद्धा करावं, हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. रामकृष्ण. गेलं मग काय आलं, कोणीतरी गेलं म्हणून कोणीतरी आलं की नाही, मग काय आलं हरिपाठात सिद्धबुद्धी धर्म हरिपाठी आले, योग केला, पण योग्याला जे सिद्धी प्राप्त होते ना ते हरिपाठामध्ये प्राप्त होते. ही ताकद ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाची, ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाची ताकद आहे. पण ज्ञानोबरायांच्या हरिपाठाला जेव्हापासून गेयता आली तेव्हापासून हरिपाठाची ताकद समजणी बंद झाली. ज्ञानोबरायांच्या हरिपाठाला काय आली, गेयता आली. गेयता म्हणजे जोपर्यंत ज्ञानोबरायांच्या हरिपाठाला ध्येयता होते, जोपर्यंत ज्ञानोबरायांच्या हरिपाठाला ज्ञेयता होते, जोपर्यंत ज्ञानोबरायांच्या हरिपाठाला नामता होते, हो, जोपर्यंत ज्ञानोबरायांच्या हरिपाठाला पद्यता होते, तोपर्यंत हरिपाठाची ताकद सगळ्यांना समजत होते. कालांतराने वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबरायांच्या हरिपाठाला गेयता आले, म्हणजे गायक लोकांनी चालीचं स्वरूप दिलं आणि फुगड्यांमध्ये पावल्यांमध्ये हरिपाठाची ताकद विसरून गेलं. मग अलीकडे तर काही शब्दामध्ये असं म्हणावं लागतं, पटकन हरिपाठ संपवा, आपण निवांत फुगड्या खेळू, म्हणावं लागतं की नाही. म्हणजे ज्यांचा हरिपाठ घ्यायचा तो पटकन संपवा आणि फुगड्या निवांत खेळू, याला गेयता येण्याचा दुष्परिणाम आहे. पण या चारही वाङ्मयाच्या पलीकडे ज्ञानोबरायांची अभंग संपदा आहे. त्या अभंग संपदेमध्ये ज्ञानोबराय आपली ताकद निर्माण करून देतात वारकरी संप्रदाय. ज्ञानोबरायची ताकद सांगतात आपल्या वारकरी संप्रदायाला. त्या ताकदीची परिपक्वता काय, त्या ताकदीचं परिपक्व स्वरूप काय, तर त्या ताकदीचं ते भैया ते कोण आहे शूटिंग वाले, हे ना तिथं फक्त आता थोडं 1.5 तास कीर्तन ठेवा. ही जी वारकरी संप्रदायाची विश्वासता आहे. हा, मी दिसत नाही म्हटलं मला काय किंमत आहे, तितका सेल्फिश आहे मी. ऐसा नाही, बंगाल में ममता बॅनर्जी कीर्तन में मेरी मर्जी, इथून पुढे 8 वाजेपर्यंत माय रूल माय लाईफ माय ॲटिट्यूड माय कीर्तन, अजिबात चालत नाही. कप्तान ठरवतो कोणाला कुठे फिल्डिंगला लावायचं, तसं 2 तास कीर्तनकारांनी ठरवावं कुठे कुठे करावं, म्हणजे तो कप्तान असावा.
भास नसावा त्याला की मीच आहे. ही जी भूमिका आहे, या भूमिकेत ज्ञानोबा स्वतंत्र जागा तुम्हाला मला निर्माण करून देतात. मग तुमच्या माझ्या उत्थानाकरता, तुमच्या माझ्या उद्धाराकरता काहीतरी करावं लागेल ना. हे तर आम्ही जन्माला आलोय, आम्ही डायरेक्ट जन्माला आलोय का? आपण डायरेक्ट जन्माला आलोय का? पहिले कोटेच नव्हते काय, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाही, कानोबा एकलीन कंटेचे म्हणून या येणे, केली निर्माण भुवने, यकी एकटाचे असोनी यतला, विश्व विश्वाकार होऊन या गेला, जया परी होतय साच गमला, नंद नंदन आचोजा आंबोला, ऐसा लागविया माया सूत्रधारी. हे मजचे स्तव झाले, परमेना हे केले, ऐसे जेने जाणी तले तो सुट लागा, तो सुट लागा ऐसे जेने जाणी तले परमे नाही केले. हे मजचे स्तव झाले, विश्वोत्पत्त्यादी हे तवे, सत्यम परम धीमहि, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, हे सकळ महिमंडळ जयापासून झाले, तो हा पंढरीचा राणा, जे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, एकवे स्वर्गात धरिले, सत्ता मात्र्या पुल्या. हे जे सगळे आंधळ्या पांगड्या